क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही विक्रम किंवा घटना घडतात ज्यांची चर्चा वर्षानुवर्षे सुरूच राहते. क्रिकेटच्या शब्दकोशातील असाच एक शब्द म्हणजे डायमंड डक. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे 5 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही नामुष्की ओढवली आहे. तत्पूर्वी डायमंड डक म्हणजे नेमकं काय पाहूयात. क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होतो तेव्हा त्याला गोल्डन डक म्हणतात. मात्र फलंदाज खेळपट्टीवर येतो पण एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परततो तेव्हा त्याला डायमंड डक असं संबोधलं जातं. ही परिस्थिती सहसा धावबाद, टाइम आउट किंवा ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड यामुळे उद्भवते. चला तर डायमंड डकचा शिकार झालेले 5 भारतीय खेळाडू कोण आहेत पाहूयात. पहिलं नाव आहे जसप्रीत बुमराह. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुणे येथे झालेल्या सामन्यात बुमराह भारताचा पहिला डायमंड डक ठरला. अश्विन फलंदाजी करत असताना बुमराह दुसऱ्या धावेसाठी धावला पण अश्विनने नकार दिला आणि बुमराह एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. यात दुसरं नाव आहे अमित मिश्रा. इंग्लंड विरुद्ध नागपूर येथे झालेल्या सामन्यात अमित मिश्रा या दुर्दैवी विक्रमाचा शिकार झाला. महेंद्रसिंग धोनीसोबत धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना मोईन अलीने त्याला धावबाद केले. या यादीत तिसरं नाव आहे ऋतुराज गायकवाड याचं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्याच्या पहिल्या षटकात हा प्रकार घडला. यशस्वी जयस्वालसोबत झालेल्या गोंधळामुळे ऋतुराजला धावबाद होऊन तंबूत परतावं लागलं. या दरम्यान त्यानं एकही चेंडू खेळलाच नव्हता. या यादीत चौथं नाव आहे गोलंदाज अर्शदीप सिंग याचं. ऋतुराज गायकवाड ज्या सामन्यात बाद झाला त्याच सामन्यात अर्शदीप सिंग देखील डायमंड डकचा बळी ठरला. रिंकू सिंगच्या शॉटवर धाव घेताना तो बाद झाला. T20 इतिहासातील ही पहिलीच वेळ होती जेव्हा एकाच संघाचे 2 खेळाडू एकाच सामन्यात डायमंड डक झाले. या यादीत शेवटचं नाव आहे वरुण चक्रवर्ती याचं. ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये USA विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्ती डायमंड डकवर बाद होणारा भारताचा 5वा खेळाडू ठरला. कोणताही चेंडू न खेळता बाद होणं हे फलंदाजासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. यामुळे केवळ संघावर दबाव येत नाही तर खेळाडूच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. यावर क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जेव्हा एखादा खेळाडू डायमंड डकचा सामना करतो तेव्हा त्याने आपल्या मानसिक स्थितीवर काम करणे सर्वात महत्त्वाचे असते. हे एक मोठं आव्हान आहे पण त्यातून सावरून पुन्हा खेळात सुधारणा करणे देखील शक्य आहे. एखादा खेळाडू डायमंड डक का होतो तर याची प्रमुख कारणं म्हणजे फलंदाजांमधील समन्वयाचा अभाव, अवाजवी धाव घेण्याचा प्रयत्न किंवा कधीकधी नशिबाची साथ नसणे. एकंदरीत पाहिलं तर डायमंड डक हा क्रिकेटमधील सर्वात दुर्दैवी प्रकार. डायमंड डकबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.